एप्रिल महिन्यामध्ये राहुल गांधी यांनी निकोबार या बेटाला भेट दिली आणि त्यांनी तिथे होणाऱ्या ग्रेट निकोबार या प्रकल्पाच्या ठिकाणाचा दौरा केला. हा दौरा पर्यावरण आणि तेथील आदिवासी यांच्यावर ग्रेट निकोबार प्रकल्पामुळे काय फरक पडतो हे पाहण्यासाठी त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करून त्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे हे दाखवून दिले. या कारणाने भारत सरकार ग्रेट निकोबार आयलंड वरती बनवणाऱ्या या प्रकल्पाची चर्चा परत एकदा होत आहे. काही लोक याला विरोध करत आहेत तर काही लोक याला समर्थन सुद्धा करत आहेत. तर अलीकडे इराण आणि अमेरिकेचं युद्ध आपण पाहतोच आहोत आणि तिथे आपण पाहत आहोत की हे युद्ध थांबतं सुरू होतं. पण तंत्रज्ञान आणि पैसे यामध्ये एवढे मोठे आणि बलवान असणारे अमेरिका आणि इस्रायल एकट्या इराणला का हरवू शकत नाहीत, असा काही कधी प्रश्न पडलाय का? तर याचं एकदम सोपं उत्तर आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. अशीच एक स्ट्रेट आपल्याकडे पण आहे आणि आपण म्हणजेच भारत सरकार या समुद्रधुनीचा कशा प्रकारे वापर करण्याचा प्रयत्न करत आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. तर मी आहे रुद्र पाटील आणि तुम्ही पाहत आहात द मराठी बाणा. तर स्ट्रेट म्हणजे मराठीत समुद्रधुनी, दोन समुद्रांना जोडणारी, दोन्ही बाजूंना जमीन असणारी पाण्याची अरुंद अशी वाट. आणि अशीच एक वाट आपल्या निकोबार बेटाजवळ आहे जिला स्ट्रेट ऑफ मलाका म्हणतात. ही 800 किलोमीटर लांब आहे आणि जगाच्या 25 ते 30% व्यापार या मार्गाने जातो. आणि मुख्य म्हणजे चीनसाठी हा मार्ग जीवनरेखा आहे, कारण याच मार्गाने चीन उर्वरित जगासोबत जोडला जातो. चीनसाठी हा प्रकल्प म्हणजे खूप मोठा त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे चीन सुद्धा कोणत्या ना कोणत्या प्रकारे हा प्रोजेक्ट पूर्ण होऊ नये आणि याच्यामध्ये कसे अडथळा आणता येतील यासाठी तो पूर्णपणे प्रयत्न करत असतो. दरवर्षी इथून 80,000 पेक्षा जास्त जहाज पार होतात. सर्वांना माहितच आहे की चीन शक्यतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला घेरण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांनी तसे नेव्हल बेसेस सुद्धा आपल्या आसपास बनवलेले आहेत आणि अशा वेळेस आपल्या तिन्ही सेने दलांची शक्ती या स्ट्रेट ऑफ मलाका जवळ असणे फार महत्वाचे आहे आणि निकोबार प्रोजेक्ट त्यासाठीच महत्वाचा ठरतो. निकोबार हे बेट आपल्या बंगालच्या उपसागरामध्ये आहे. अंदमान आणि निकोबार या बेटांच्या शृंखलेमधले शेवटचे टोक म्हणजे हे ग्रेट निकोबार बेट. इथेच आपण अभ्यासामध्ये शिकलेला इंदिरा पॉइंट, जे भारताचा सर्वात दक्षिणेचा पॉइंट आहे, तो इथेच आहे आणि याच ठिकाणी हा प्रोजेक्ट बनवला जात आहे. इथून स्ट्रेट ऑफ मलाका अत्यंत जवळ असून इंडोनेशियाचे सुमात्रा हे बेट जवळपास 150 ते 200 किलोमीटर लांब आहे. स्ट्रेट ऑफ मलाका ते निकोबार आयलंड हे अंतर फक्त 500 ते 600 किलोमीटर असून आपलं कोणतंही जहाज हे एका दिवसात हे अंतर पार करून त्या ठिकाणी पोहोचू शकतं. त्यामुळे जर भारत एखाद्या संकटात सापडला तर त्यावेळेस ही समुद्रधुनी आपल्या सुटकेची चावी ठरू शकते. भारत सरकार आणि नीती आयोग यांच्या पुढाकाराने अंदमान आणि निकोबार बेटांमधील ग्रेट निकोबार या बेटावरती हा महाकाय प्रकल्प राबवला जात असून याला ग्रेट निकोबार आयलंड मेगा प्रोजेक्ट असे म्हटले जाते. सध्या इथे भारत सरकार महत्वाकांक्षी प्रोजेक्ट ग्रेट निकोबार बनवत आहे. यात ट्रान्सशिपमेंट पोर्ट गलाथिया बे मध्ये बनवत असून आंतरराष्ट्रीय जहाजांसाठी हा मोठा एक ट्रान्सिट हब असेल. कोलंबो आणि सिंगापूर सारख्या मोठ्या बंदरांसोबत स्पर्धा करणारं हे बंदर असेल. सध्या भारताकडे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खोल समुद्रात असणाऱ्या बंदरांची खूपच कमतरता आहे आणि अशाही बंदरांची कमतरता आहे जिथे आंतरराष्ट्रीय जहाजे मोठ्या प्रमाणावर लागतील. ती कमतरता आणि ती उणीव भरून काढण्याचे काम हे बंदर करू शकते. हे बंदर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मोठे असे बंदर असून यामध्ये मोठ्या जहाजांमधला माल उतरवून तो छोट्या जहाजांमध्ये भरून तो देशातील इतर छोट्या बंदरांमध्ये पाठवता येईल. एक ग्रीनफील्ड विमानतळही इथे प्रस्तावित आहे, जे की नागरी उड्डाणे, प्रवासी उड्डाणे आणि संरक्षण या दोन्ही कारणांसाठी वापरता येईल, ज्यावरती दरवर्षी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करू शकतात. इथे व्यवसाय, पर्यटन आणि राहण्यासाठी 8 ते 10 लाख लोकसंख्येसाठी सुसज्ज आणि सुनियोजित असे शहर बनवले जात आहे आणि 450 मेगावॉट क्षमतेचा प्रचंड मोठा असा वीज प्रकल्प बनवला जात आहे, जो या बंदराला, विमानतळाला आणि या शहराला वीज पुरवठा करू शकते. यासाठी भारत सरकार तब्बल 72,000 कोटी रुपये मोठी रक्कम खर्च करत आहे आणि हा प्रोजेक्ट हा नीती आयोगाचा एकदम महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असून यामुळे भारताला वित्त आणि संरक्षण या दोन्ही क्षेत्रात भरपूर फायदा होणार आहे आणि आपल्याला इथे दुबईच्या दर्जाचे एक आंतरराष्ट्रीय लेवलचे एक शहर सुद्धा मिळून जाईल. या प्रकल्पाला मोठा विरोध हा पर्यावरणवादी व विरोधी पक्ष पर्यावरणाच्या मुद्द्यावरती करत आहेत आणि तो विरोध आहे कारण या प्रकल्पामुळे जवळपास 30,000 एकरपेक्षा जास्त जंगल धोक्यात येऊ शकते आणि लाखो वृक्ष कापले जातील. तसेच इथले जंगल हे उष्णकटिबंधीय घनदाट जंगल आहे. अनेक प्राण्यांचा, पक्ष्यांचा, कीटकांच्या की दुर्मिळ आहेत त्यांचा इथे वास आहे. अनेक वनस्पती ज्या कुठेही पाहायला मिळत नाही ते इथे पाहायला मिळतात. याला जैवविविधतेचा हॉटस्पॉट मानला जातो. त्यामुळे याला विरोध आहे की हे सर्व नष्ट होऊ शकते. तसेच इथे आदिवासी समाज आहे, ज्यांना शॉम्पेन ट्राईब आणि निकोबारी ट्राईब असे म्हणतात, जे की समाजापासून खूप आजवर अलिप्त राहिलेत. त्यांची जीवनशैली, त्यांची राहणीमान, त्यांची संस्कृती याच्यावर मोठा परिणाम या प्रोजेक्टचा होऊ शकतो. गलाथिया बे हा
लेदरबॅक कासवांचे अंडी घालण्याचे महत्वाचे स्थान मानले जाते. इथे भारतातील सर्वात मोठी नेस्टिंग साईट आहे, म्हणजे इथे भारतात सर्वात जास्त कासव अंडी घालतात. जर हा प्रोजेक्ट पूर्ण झाला तर ही कासवांची पूर्ण प्रजात विलुप्त होऊन जाईल. कारण हा जर प्रोजेक्ट पूर्ण झाला तर ही पूर्ण प्रजात नष्ट होईल असे म्हटले जात आहे, कारण ऑलरेडी ही प्रजात विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे. आणि म्हणूनच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेट देऊन विरोध केला आहे. या प्रकल्पाचे सामरिक आणि संरक्षण दृष्ट्या महत्व पाहता याला राष्ट्रीय हरित लवाद आणि हिरवा कंदील अगोदर दिलेला आहे. ही समुद्रधुनी चीनसाठी चोक पॉइंट समजली जाते. भविष्यात जर चीनने काही कारस्थान करून भारतासोबत युद्ध करण्याचा किंवा भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्यास आपण या समुद्रधुनीचा वापर करून चीनला खिंडीत गाठून त्यांना माघार घेण्यास भाग पाडू शकतो, किंवा आपण त्यांच्यावर निर्बंध घालू शकतो, किंवा हिंदी महासागरात त्यांना उतरण्याचा पण आळा घालू शकतो. एखाद्या समुद्रधुनीचा वापर करून एखादा देश कसा एखाद्या बलवान देशाला गुडघ्यावर आणू शकतो हे आपल्याला ज्या प्रकारे इराणने अमेरिके विरुद्ध स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा वापर करून अमेरिकेला जसं गुडघ्यावर आणलं, त्या प्रकारे आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये जी स्ट्रेट ऑफ मलाका आहे तिचा वापर करून भारत सरकार भविष्यातल्या युद्धांसाठी आणि आपल्यावर येणाऱ्या अडचणीसाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न या प्रकल्पाअंतर्गत करत आहे असे दिसून येते. भविष्यात जर एखादं युद्ध झालं, एखादी भारतावर अडचण आली, तर या ग्रेट निकोबार प्रकल्पाचा वापर करून आपण स्ट्रेट ऑफ मलाकावरती आपला प्रभाव पाडून आपण त्याच्यामधून मार्ग काढू शकतो, किंवा आपण आपल्या भारताची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढवू शकतो. अशा प्रकारे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मानला जात आहे, त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. पुढे भेटू आणखी एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. धन्यवाद.